असं म्हणतात की अक्कलकोटला फक्त तेच पोचतात ज्यांना स्वामी बुलावतात आणि मी स्वतःला नशिबान समजतो की पहिल्यांदाच स्वामींचं बोलावणं आलं आणि दर्शन घेण्याचा योग पण आला आणि आम्ही थेट पोहोचलो अक्कलकोटला. माझ्यासोबत होते माझे 3 मित्र. सकाळी रावरी ते नगर आम्ही आलो लालपरीना. मग नगरमधून डायरेक्ट भेटली अक्कलकोटला जाणारी बस, म्हणजे डायरेक्ट मंदिरापाशी सोडते आपल्याला. त्यानंतर आम्ही करमाळा स्टॉपला जेवण केलं. त्यानंतर आम्ही आलो मंदिराच्या परिसरमध्ये. त्यानंतर मंदिरात पाऊल ठेवताच मन प्रसन्न होऊन गेलो मित्रांनो. आणि स्वामी नेहमी पाठीशी असतात. तेथील प्रत्येक जण स्वामींकडे कोणी काही मागत होतं की नव्हतं हे पण कळत नव्हतं, कारण त्यांना ही माहित आहे जे योग्य आहे तेच स्वामी देणार. त्यानंतर आम्ही निघालो प्रसाद घेण्यासाठी. आणि हो, जर तुम्ही येण्या अगोदर ऑनलाईन बुकिंग केलं तर प्रसाद घेण्यासाठी पण तुम्हाला वेळ लागणार नाही. मित्रांनो, मी कॅप्शन मध्ये ती वेबसाईट दिलेली आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल, मी प्रार्थना करतो की तुम्हाला पण स्वामींचं बोलावणं यावं. बाकी तुम्ही किती पण दिवस ताण फिरा किंवा नका फिरू, शेवटी हिशोब हा तुमच्या कर्माचाच होणार.